नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20, 21 आणि 22 मे 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात जोरदार अवकाळी वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील आहे। तर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाची स्थिती राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। महाराष्ट्र हवामान अपडेट 20, 21, 22 मे 2026 अवकाळी वादळी पावसाचा मोठा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून अंदमान समुद्र परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। दमट वारे वेगाने सक्रिय होत असून मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग 35 ते 55 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता असून तर काही भागात 60 किलोमीटरपर्यंत झोत जाण्याचा अंदाज आहे। अरबी समुद्रातही आर्द्रता वाढत असून केरळ किनारपट्टीकडे ढगांची हालचाल वाढली आहे। महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 42 ते 44 अंशापर्यंत पोहोचले आहे। मात्र 20 मे नंतर तापमानात 2 ते 5 अंशाची आणखीन घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। आता सर्वात मोठी बातमी 20, 21 आणि 22 मे 2026 या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा आणि काही विदर्भ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि अवकाळी वादळी पावसाचा मोठा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून वादळी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो। काही भागात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही। दुपारनंतर अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरण तयार होईल आणि संध्याकाळच्या वेळेस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। याच दरम्यान मान्सून अंदमानमध्ये 20 ते 24 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रामध्ये 5 ते 10 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते। मग चला तर जाणून घेऊ पुढील व्हिडिओ सविस्तरपणे कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाचा जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती 20, 21 आणि 22 मे 2026 या तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 14 मे 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान पावसाची स्थिती दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्याकडे वादळी वाऱ्यासह गारपीट बघायला मिळणार आहे। तमिळनाडू, तेलंगणाकडे वारे आणि हलका पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर आणि जगदलपूर आसपासच्या भागात ढगाळ स्थिती राहील। या भागात मात्र अवकाळी वादळी पावसाची स्थिती मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे। काही भागात हलका राहील आणि दुपारनंतर महाराष्ट्राकडे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल। तुरळक ठिकाणी दुपारनंतर हलका मध्यम पावसा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुण्याचा काही परिसर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागाकडे ढगाळ वातावरण राहील आणि उष्णतेत थोडी घट बघायला मिळणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता
बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा अंदाज। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सावंतवाडी, औरोज, पारसेम, अल्रोना, बेडशी, रामगड, चांदगड या भागात मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरे अड्डाला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, मालजाटी तसेच गारगोटी, कापसी, निपाणी, इस्पुर्ली, कागल, सल्लगा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह असणार आहे। ज्योतिबेल, किनी, कोडाली, कोल्हापूर, मलकापूर, कोकरुला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहील। तसे पावसाची शक्यता पोईप, कासल, पोंढा, राधानगरी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर आहेत दागलपूर, बिलर, जत आणि तसेच गेडी, चिंकी, सांगोळे, दिघाची, मौत बुद्रुक हलका पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे औंधवडूज, नेंदाल, दहिवाडी तसेच सातारा, कोरेगाव, मोलदिकसल, लोटे आणि लुसुंबे, बारामती या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह राहील। वसटफोट, सरवाट आणि खेड, सागदेव, घोगरे, वाई, खंडाळा, बोरशिरवळ, सासवड, जेजुरी, पुणे, लवासा, जिटे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लोणी, कालभोर, राऊ, नार्वे, बोरी, बांबर्डे, खेड, पाबल, मलटण, कवठे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आले, आणे, टाकळी, डोकेश्वर, पारनेर, भालगाव, भालवानी या बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज आणि ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे शिवाले, वैशाखरे, अकोला, संगमनेर आसपासचा परिसर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। घाटमाथ्याकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। इगतपुरी, आंबेवाडी, सम्राटगुंडा हलका पाऊस राहील। पांडोर्ली, सिन्नर, निमगाव, शिन्नर, लासलगाव, पाटोदा आणि तसेच बारम, ममदापूर, मालगाव, नांद्राने तसेच शेरळ, मेहुंबा आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर या पावसाची स्थिती सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यात असणार आहे। तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे ढगाळ वातावरण आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। सोलापूर जिल्ह्याकडे आणि सांगली जिल्ह्याकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। विदर्भ, मराठवाडा ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान असणार आहे। तर 20 मे 2026 या तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील आणि पावसाचा अंदाज दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, पारसेम, अल्रोना, बेडशी या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डाला हलका पाऊस राहील। कडेगाव, पटेगाव, पोईप, कासल, पोंढा, राधानगरी हलका पाऊस या भागात राहील। खारेपट्टण, गगनबावडा आणि परोळा, संगळू, मलकापूर, कोकरूड, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजण इकडे हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। मात्र पुणे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाची स्थिती ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा आणि सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, मायानी, कोयना, पटण, आरळ, आरवाडे आणि सातारा, कोरेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। पुणे, अहिल्यानगर, नाशिकच्याही भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी गारपीट राहील। इतरत्र ढगाळ वातावरण असणार आहे। तर रात्रीच्या वेळी पावसाची स्थिती ही सोलापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा सोलापूर, इचलगाव, पंढरपूर आणि तसेच लगतचा परिसर तुळजापूर, कुरुरवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। दागलपूर, बिलर, जत, सांगली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। रात्रीच्या आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे। तर 22 मे 2026 या तारखेला जोरदार पावसाची शक्यताही दुपारनंतर पुणे,
रत्नागिरी आणि मुंबईच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील. तर कोयना, पठाण, अरवाडे, शिरशिंगे, वसटफोट, मेढा, सातारा, कोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. घोगरी, महाबळेश्वर, लगेच परिसर, लोणार, बोरशिरवळ, व्याले, लवासा, जिटे, पुणे, लोणी कालवर, वाघोली जोरदार पावसाचा अंदाज राहील. रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेंचवळ, खोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. वाडा, मनसर आणि तसेच आसपासचा परिसर ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. पावसाचा अंदाज फारसा नाही. लातूर, बीड, नांदेड बघायला, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, धुळे, अहिल्यानगर इकडे ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान असणार आहे. पावसाची स्थिती फारशी नाही. तर सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज हा सांगली आणि सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिकचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर या पावसाची स्थिती सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान 22 मे 2026 या तारखेला असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातही मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील. सोलापूर, कुरुबेलाटी आणि आसपासचा परिसर, अक्कलकोट, हळंदा, हुंडाला आणि तसेच तुळजापूर, वैरभंग, धाराशिवच्याही काही भागामध्ये, लातूर, बीड आणि अहिल्यानगरच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.